सध्याच्या वातावरणामध्ये आंब्याचा रस खावा की कांदे भजे हेच कळेना. आणि या अशा कन्फ्युजिंग वातावरणामध्ये स्किनचा सगळ्यात मोठा बळवणारा त्रास म्हणजेच फंगल इन्फेक्शन. फंगल इन्फेक्शन म्हणजे शरीराच्या विशिष्ट भागांवर होणारा बुरशीचा संसर्ग. फंगल इन्फेक्शन कसं ओळखावं? जर तुम्हाला अवघड ठिकाणी गोल गोल लाल किंवा काळ्या रंगाचे चट्टे येत असतील आणि त्यावर अतिशय खाज असेल तर ते फंगल इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे. हे दमट वातावरणामध्ये बळावतं. म्हणजेच अवघड जागी किंवा ज्या ठिकाणी आपल्याला घाम अति प्रमाणात येतो अशा ठिकाणी आपल्याला फंगल इन्फेक्शन बघायला मिळतं. हे ओले कपडे आणि घाम यामुळे होतं आणि एकापासून दुसऱ्याला पसरतं. तुमचे कपडे, साबण आणि टॉवेल या गोष्टी वेगळ्या ठेवायला हव्यात. फंगल इन्फेक्शनचं ट्रीटमेंट हे टोटल 3 महिने तरी करावं लागतं. तुम्हाला रिझल्ट हे विदिन 15 दिवसामध्ये मिळतात. पण अशा वेळी औषधं बंद करायला नको. औषधं बंद केल्याने फंगस परत परत बळावते आणि तुमचा त्रास हा फार लांब पर्यंत चालतो. जी औषधं आहेत तीच कंटिन्यू करावी का? तर नाही. प्रत्येक वेळी तुमचे स्किन स्पेशलिस्ट तुमच्या फंगसची स्टेज बघून त्यानुसार औषधही बदलत असतात. अवघड जागेची खाज कमी होण्यासाठी एखादी क्रीम द्या ना, असा प्रश्न आपण बऱ्याचदा मेडिकलमध्ये विचारला असेल. अशा क्रीम मध्ये स्टिरॉइड असतं. त्यामुळे काही दिवसांकरिता तुमचा त्रास तर कमी होतो, मात्र फंगस ही अति प्रमाणात वाढते. ही चूक मुळीच करू नका.